नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पिकावर जास्त फुल धरण्यासाठी जी दुसरी फवारणी केली होती त्याचे निरीक्षण आणि निष्कर्ष पाहण्यासाठी सोयाबीनच्या शेतात आलो आहोत। प्रथमदर्शनी सोयाबीनची वाढ समाधानकारक वाटत आहे। शाखीय वाढ चांगली आहे। पानांचा रंग आकार समाधानकारक आहे। आज सोयाबीन 48 दिवसांचे झाले आहे आणि फुलोराच्या अवस्थेत आहे। अजून 15 दिवस हा फुलोरा राहणार आहे। फुलावस्था ही 15 ते 20 दिवसांचा कालावधी आहे। आपली सरी 4.5 फुटाची आहे। सरी बेडवर आपण सोयाबीनची टोकणी केली होती। सुरुवातीलाच आपण सरी सोडण्या अगोदर बेसल डोस विस्कटला होता। बेसल डोसचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या सोयाबीन A to Z चॅनलवर पाहू शकता। सोयाबीन टोकण्या अगोदर आपण बियाणांची कीटनाशक व बुरशीनाशक बीज प्रक्रिया केली होती। त्यांचे डिटेल व्हिडिओ पण आपण याच चॅनलवर पाहू शकता। बियाणे टोकण्यानंतर लगेचच 48 तासाच्या आत आपण तणनाशक सुमेमॅक्स 10 पंप प्रति एकर व पॅराकॉट डायक्लोराइड प्रति एकर याची फवारणी केली आहे। यामुळे तण नियंत्रण चांगलेच झाले आहे। याचा व्हिडिओ आपण आज याच चॅनलवर पाहू शकता। टोकणीनंतर 20 दिवसांनी आपण सोयाबीनवर पहिली फवारणी घेतली होती। यात आपण कीटनाशक आलिका 80 ml, बुरशीनाशक साप 300 ml प्रति एकर, NPK 19-19 1 kg प्रति एकर, 500 ml मायक्रोन्यूट्रिएंट याचा समावेश केला होता। टोकणीनंतर 42 दिवसांनी आपण सोयाबीनवर दुसरी फवारणी घेतली होती। यात आपण NPK 05234 1 एकर प्रति एकरासाठी एवढी आपण घेतले होते। त्यानंतर 2 नंबरला आपण दुसऱ्या फवारणीमध्ये टाटा बहार 250 ml प्रति एकर, त्यानंतर बोरॉन 20% 250 ग्रॅम प्रति एकर, त्यानंतर मायक्रोला 500 ml प्रति एकर व कीटनाशक इमामॅक्टिन बेन्झोएट 5% जे मार्केटमध्ये प्रोक्लेम या ब्रँड नावाने प्रसिद्ध आहे। वरील सर्व व्हिडिओ आपल्या सोयाबीन A to Z चॅनलवर उपलब्ध आहेत। आता आपण सोयाबीन पिकाचे जवळून निरीक्षण करूया। पानांचा आकार पूर्ण विकसित आहे। पानांचा रंग हिरवा असून पाने पिवळी दिसत नाहीत। पानांची उंची समाधानकारक आहे व एकसारखी आहे। सोयाबीनवर उंटअळी, खोडमाशी, केसाळ अळी, रिंगकटर यासारखे कीटक आळ्या दिसत नाहीत। सोयाबीनचा शाखीय विकास चांगला आहे। फुलधारणा चांगली आहे व वेगाने होत आहे। एका झाडाला 150 ते 200 फुले अपेक्षित आहेत। सोयाबीनच्या फुलोराची अवस्था 15 ते 25 दिवसापर्यंत असू शकते। या काळात कोणतेही जहाल कीटकनाशक वापरू नका। सोयाबीनच्या 48व्या दिवशी निरीक्षणानंतर निष्कर्ष असा निघतो की सोयाबीन पिकाचे आरोग्य व वाढ उत्तम आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या सोयाबीन A to Z चॅनलचे व्हिडिओ खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबा। याचा तुम्हाला कोणताही चार्ज नसतो। सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे फ्री आहे। तुमचा एक सबस्क्राईब बटन दाबल्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते। सोबतच असलेली बेलघंटी दाबा, त्यामुळे आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर आपण शेतामध्ये प्रत्यक्ष पाहण्यासाठी जाऊया। आता हे तुम्ही सोयाबीन प्रत्यक्ष पाहू शकता की साधारणपणे 2.5 ते 3 फुटापर्यंत याची वाढ झालेली आहे। कुठे 2.5 फुटाची आहे, पण अपेक्षित वाढ ही साधारणपणे आपली जी असते सोयाबीनची ती 2.5 ते 3 फुटापर्यंतच, जास्तीत जास्त 3.5 फुटापर्यंतच चांगली। जास्त वाढ झाल्याने शेंगांची संख्येत वाढ होत नसते, तर जास्त फुले येऊन त्यांचं जर शेंगामध्ये रूपांतर झालं तर त्याची
वाढ चांगली होती. आपण इथे बघू शकतात, इथे बऱ्यापैकी चांगली फुले लागलेली आहेत. यावर्षी आपल्याला आत्ता तरी आपण 150 ते 200 फुलांचा अंदाज करू शकतो. कारण अजून 12 ते 15 दिवस फुलोर अवस्था राहणार आहे. त्यामुळे फुलांची संख्या चांगली वाढते. उंचीही चांगली आहे, शाखाही चांगल्या वाढल्या, पाने पण चांगली निरोगी वाटत आहेत. एकंदर पिकाची वाढ समाधानकारक आहे. आता आपण थोडंसं संपूर्ण शेताला एक राऊंड मारून पिकाची काय परिस्थिती आहे ते आपण पाहूया. जवळपास समान उंचीचे सोयाबीन आपण उगवलेले पाहतो आहोत. फुलांचं ज्या वेळेला शेंगामध्ये म्हणजे बारीक शेंगामध्ये रूपांतर होईल त्यावेळेला साधारणपणे 60 ते 65 दिवसामध्ये आपण ह्या सोयाबीनवर तिसरी फवारणी घेणार आहोत. आता इथे आपण फुलांची संख्या बघूया. फुलांची संख्या चांगली आहे. अगदी वरपासून खालपर्यंत फुलं लागलेली आहेत. टाटा बहारचा आणि 0.34चा खूप चांगला मायक्रोलचा याच्यावर खूप चांगला उपयोग झालेला आहे. याचप्रमाणे आपण शेताची सोयाबीनची वाढ तर खूप चांगली झालेली आहे. आपण पाहू शकता इकडे इथं खालच्या शेतामध्ये पण आपलं सोयाबीन आहे, त्याची वाढ उत्कृष्ट झालेली आहे. आपण जवळून पाहू शकता. या शेतातही सोयाबीनची उत्कृष्ट वाढ झालेली आहे. आपण टोटल 6 शेतामध्ये सोयाबीनची सेम अशीच लागवड केलेली आहे आणि 6ही शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं सोयाबीन आलेलं आहे. आता जर फक्त निसर्गाची साथ जी टोकणीच्या सोयाबीन मळणीच्या वेळेला पावसानं जर वेळ दिला तर टोकणीसुद्धा सोयाबीनची मळणीसुद्धा चांगली होईल. शेवटी निसर्ग आहे, निसर्गाला आपण कंट्रोल करू शकत नाही. हे झालं आपलं दुसरं शेत. सोयाबीन त्याच क्वालिटीचं आहे. तसंच आपण खालच्या शेतामध्ये जातोय. खालच्या शेतामध्ये पण सोयाबीन तसंच त्याच क्वालिटीचं आहे. सगळ्यांना फुलाची संख्या चांगली आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की सोयाबीनचं हिरवगार सोयाबीन आहे. शाखीय वाढ चांगली आहे, पाने सुद्धा भरलेली आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही फुलांची संख्या पहा. ती खालपासून वरपर्यंत फुलांची संख्या तुम्ही पाहिली तर अजून बरेच फुलं यायची आहेत. या पण झाडाला तुम्ही पहा, फुलं किती प्रचंड प्रमाणात लागलेली. अगदी शेंड्यापर्यंत फुलं परगच्च भरलेले आहेत. आशा करूया की इथून पुढचं आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा.
तुमचा सबस्क्राईब केल्यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळते. प्लीज सबस्क्राईब करा सोयाबीन A to Z.